नमस्कार, मी ॲडव्होकेट महेश जाधवर. हे माझे असेल कौस्तुभ कृष्णा पाटील यांची वाडा तालुका जिल्हा पालघर या ठिकाणी 29 गुंठे जमीन होती. सदर जमिनीच्या अनुषंगाने याचे नातेवाईक जे नात्याने चुलत आजोबा आहेत त्यांचे काही वादविवाद होते. त्या वादविवादाच्या अनुषंगाने त्यांचे चुलत आजोबा ज्यांचे नाव आहे हरिभाऊ गोपाळ पाटील यांनी माझे असेल नामे कौस्तुभ कृष्णा पाटील यांच्यावरती वाडा पोलीस स्टेशन येथे सदर जमिनीच्या अनुषंगाने गुन्हा दाखल केलेला आहे. सदर गुन्हा हा वाडा पोलिसांनी तपास पूर्ण करून त्या सदर गुन्ह्याची चार्जशीट ही माननीय मेहरबान न्यायालय वाडा यांच्या समक्ष दाखल केली व ती चार्जशीट आम्हाला प्राप्त झाल्यावर सदर चार्जशीटचे आम्ही वाचन केले. त्या चार्जशीटचे वाचन केले असता त्या चार्जशीटमध्ये आम्हाला एक ग्रुप ग्रामपंचायत खरवली तर्फे कोच तालुका वाडा जिल्हा पालघर या ग्रामपंचायतीचा हा दस्त आम्हाला आढळून आला. आता सदर दस्ताचं अवलोकन केलं असता व वाचन केले असता यामध्ये असे दिसून आले आम्हाला की सदर दस्तामध्ये ही जी स्वाक्षरी केलेली आहे ही ग्रामपंचायतीचं लेटरहेड असून या ग्रामपंचायतीच्या लेटरहेडवर तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून पुंडलिक यादव पाटील यांनी या दस्तावरती स्वाक्षरी केलेली दिसून आली. आता ज्या वेळेस आम्ही या दस्ताचे व्यवस्थित वाचन केले व कायदेशीर पुस्तकांचा अभ्यास केला त्यावेळेस ग्रामपंचायत अधिनियम याच्यामध्ये या दस्ताबाबत किंवा या स्वाक्षरीबाबत असा कोणताही उल्लेख नसताना देखील सदरचे कृत्य हे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक सरपंच यांच्या मदतीने सदरचे गैरकायदेशीर कृत्य करण्यात आलेले आहे हे आम्हाला दिसून आलेले आहे. सदर बाबत आम्ही पंचायत समिती वाडा यांच्याकडे तक्रारी अर्ज दाखल केला. सदर तक्रारी अर्जात आमचा विषय होता की सामनेवाले यांनी ग्रामसभेत बोगस ठराव घेऊन आपल्या पदाचा व अधिकाराचा दुरुपयोग व गैरवापर करून खोटे ठराव करून आपल्या कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी ग्रामपंचायत अधिनियमाद्वारे संबंधितांवर कायदेशीर कारवाई करून संबंधितांना सरपंच व सदस्य पदावरून दूर करण्याबाबत सदर निकाल हा पंचायत समितीचे बीडीओ जे गट विकास अधिकारी आहेत वैभव शिंदे यांनी दिनांक 29/12/2025 रोजी आम्हाला दिलेला आहे. सदरचा निकाल हा आपल्या पुढे दाखवतो. या निकालामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की सदर ग्रामपंचायतीला कोणताही अधिकार नसताना ग्रामपंचायतीने जे काही लेटर हेड वापरलेलं आहे ते तंटामुक्ती समितीचे जे अध्यक्ष आहेत तंटामुक्ती समिती व ग्रामपंचायत यांचा काहीही संबंध नसताना देखील सदरचे गैरकायदेशीर कृत्य हे कायदेशीर ठरवण्यासाठी या ग्रुप ग्रामपंचायत खरवली तको आपटीच्या लेटर हेडवर जावक क्रमांक जो ग्रामपंचायतीचा सील लावून मागलेला आहे 62 क्रमांकाची नोंद त्यावर करून हा लिगलाइज करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. परंतु ग्रामपंचायत अधिनियमामध्ये तत्संबंधी कोणतीही तरतूद आपल्याला दिसून येत नाही व आढळून येत नाही. म्हणजे बोगस कागदपत्र बनवून हा संपूर्ण कट रचला गेला असं तुम्हाला म्हणायचं आहे का? हो, बोगस दस्तऐवज. आता त्यासंबंधी काही कायदेशीर नियम आहेत ते नियम फॉलो करण्यासाठी आम्ही जी तक्रार केली होती त्या तक्रारीचा हा निकाल आम्हाला मिळालेला आहे व या निकालाद्वारे संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यासाठी वाडा पोलीस स्टेशन यांना मार्गदर्शित करण्यात आलेले आहे. आता जो गुन्हा कौस्तुभ कृष्णा पाटील यांच्यावर दाखल करण्यात आला होता त्यासंबंधी आम्ही मुंबई उच्च न्यायालय या ठिकाणी दाद मागितली. सदर दादीसाठी मुंबई उच्च न्यायालयाने आमच्या रिट पिटिशनवरती ही इंट्रीम ऑर्डर आम्हाला पास केलेली आहे. या आदेशानुसार कौस्तुभ हा त्या जमिनीचा सहमालक आहे. सहमालक असताना देखील कौस्तुभ कृष्णा पाटीलला केवळ खोट्या गुन्ह्यामध्ये गोवण्यासाठी सदरचा हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आता विषय असा आहे की जमीन हडप करण्याच्या उद्देशाने एका मालकावर जो तो त्या जमिनीचा मालक आहे तरी देखील पोलिसांनी सदर गुन्ह्याची दखल का घेतली व सदर त्याच्यावरती गुन्हा का दाखल करण्यात आला? काय सांगशील? तुमची ही संपूर्ण जमीन आहे, कधीपासून हा संपूर्ण वाद चाललेला होता, काय नेमकं घडलं होतं संपूर्ण? माझे वडील 2021 मध्ये वारले. त्यानंतर आमचे चुलत जे आहे चुलते त्यांच्याशी माझा हा जमिनीचा वाद चालू झाला होता. पण याच्यानुसार आमची एक घरगुती मीटिंग सुद्धा झाली होती तंटामुक्ती समितीची. त्याच्यानंतर जून मध्ये 2023 मध्ये त्या सदर जमिनीमध्ये जेव्हा मी माझ्या साईडला तारेचं कंपाऊंड केलं
तेव्हा त्यांनी माझ्यावरती अतिक्रमणचा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर आम्ही पोलिसांकडे याच्याबाबत विचारणाही सुद्धा केली की हा दावा दिवाणी स्वरूपाचा आहे. तरी पोलिसांनी माझ्या विरुद्ध FIR रजिस्टर केला. त्याच्यामध्ये पुराव्यांमध्ये हाच कागद जोडला होता. तो आमच्या निदर्शनास आला. या कागदाबद्दल काय नेमकं कागदामध्ये नेमकं काय मेन्शन आहे, त्या कुठला कागद आहे, काय नेमकं त्या कागदामध्ये फेरफार केलेली आहे? हा कागद ग्रुप ग्रामपंचायत खरिवलीचा आहे. आता ही त्या जी तुम्हाला मीटिंग सांगितली त्याच्या अगोदर आमची घरगुती मीटिंग झाली तंटामुक्ती समितीची, त्याचं हे इतिवृत्त आहे. तर या इतिवृत्तामध्ये आम्ही जे गोष्टी त्या मीटिंगमध्ये झाल्याच नव्हत्या त्या गोष्टी याच्यात लिहून दिल्या झाल्या. आता याच्यामध्ये यांनी स्पष्ट उल्लेख केला आहे की एखाद्या न्यायालयाप्रमाणे तंटामुक्ती समितीने हा निकाल दिलेला आहे की ही सदरची जमीन ही सामनेवाल्यांची आहे. असा निकाल दिल्यानंतर पोलिसांनी ही जमीन त्यांची आहे ह्याला म्हणून पुरावा म्हणून हा कागद वापरलेला आहे. आता आरटीआयमध्ये जेव्हा आम्ही माहिती मागवली तेव्हा आमच्या असं निदर्शनास आलं की याच्यावरती तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून ज्यांनी सही केलेली आहे ते अध्यक्षच नाहीयेत, ते सदस्य आहेत. तरी त्यांनी तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून सही केलेली आहे. आता ही दुसरी गोष्ट अशी आहे की हा कागद या ग्रामपंचायतचा असताना देखील सरपंच आणि ग्रामसभा यांची कुठेही सही याच्यावर आढळून येत नाही. आणि असे असताना देखील याची नोंद ही ग्रामपंचायतच्या जावक रजिस्टरमध्ये 62 क्रमांकाला करण्यात आलेली आहे. आणि हाच कागद माझ्या विरुद्ध खोटा गुन्हा रजिस्टर करण्यासाठी पुरावा म्हणून वापरण्यात आलेला आहे. त्यामुळे आम्ही गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली असता गटविकास अधिकारी यांनी आमच्या फेवरमध्ये थोडीशी हे दिलेली आहे की जी 7/5/2023 रोजीची मीटिंग झालेली आहे त्यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून पुंडलिक यादव पाटील यांची जी निवड होती अध्यक्ष म्हणून ती नियमबाह्य आहे. त्यामुळे त्या टाइमला ते अध्यक्ष नव्हते. दुसरी गोष्ट त्यामुळे त्यांनी 7/5/2023 म्हणजे जी ज्याचं हे इतिवृत्त आहे त्या इतिवृत्त जे आहे ती सभा त्यांनी नियमबाह्य ठरवलेली आहे. आता अजून एक विषय होता त्यांच्यासाठी त्यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर यांच्याकडे मार्गदर्शन मागवलं होतं की तंटामुक्ती समितीला ग्रामपंचायतचा लेटर हेड वापरण्याचा अधिकार आहे का. तर त्याचाही निदर्शन त्यांनी असंच नमूद केलेलं आहे की महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 मध्ये सदरबाबत कुठली तरतूद नमूद नाही. त्यामुळे हा कागद पूर्णपणे बोगस आहे समजून आलेलं आहे. आता यासाठी गटविकास अधिकारी यांनी पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन वाडा इथे माहितीसाठी व कायदेशीर कार्यवाहीसाठी हे लेटर पाठवलेलं आहे. आता पोलीस याच्यावर काय कार्यवाही करतात हे आपल्याला बघावं लागेल. काय नेमकी अपेक्षा काय आहे, तुम्हाला नेमकी मागणी काय? ह्याच्यामध्ये माझ्यावरती खोटा गुन्हा दाखल करून माझं आयुष्य बर्बाद करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. मला मेंटली 3 वर्ष याच्यामुळे टॉर्चर झालेलं आहे. 2023 ची घटना आहे. याचे जे निकाल आहेत 2025 मध्ये हायकोर्टमध्ये केस ते अजूनही चालू आहे. त्यामुळे माझं एक म्हणजे बोलतात की कॅरेक्टर त्यांनी असोसिएट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला यांनी. याच्या माझ्या करिअरवर डाग टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझी मानसिक आणि मला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे याच्यात जे आरोपी आहेत त्यांच्यावर कडक कार्यवाही करतील अशी मी अपेक्षा करतो. काय सांगाल सर, तुम्ही कशा प्रकारे ह्या तरुणाला न्याय मिळवून द्याल, कशा प्रकारे कोर्टामध्ये पुढचा युक्तिवाद असेल, काय अपेक्षा नेमकी? आता विषय असा आहे की जो गट विकास अधिकारी यांनी जो 29/12/2025 रोजी जो आम्हाला निकाल दिलेला आहे त्या निकालात कायदेशीर तरतूद कोणतीही नसताना त्यांनी बनावटीकरण केलेलं आहे हे उघड झालेलं आहे. त्याच तत्संबंधी आम्ही वाडा पोलीस स्टेशनचे निरीक्षक साहेब आहेत त्यांना आम्ही भेट दिली. सदरची ऑर्डर जे आदेश आहेत ते त्यांना दाखवलेले आहेत. त्याप्रमाणे आता पुढील कारवाई करण्यासाठी आम्ही त्यांना तक्रारी अर्ज देऊ. त्यांनी त्या तक्रारीची दखल घेऊन त्यांच्यावरती गुन्हा दाखल करणे हे आम्हाला अपेक्षित आहे जे कायद्याप्रमाणे योग्य आहे.